निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर राज्य म्हणजे गोवा. समुद्रकिनारे, सुंदर निसर्ग यासोबतच गोव्याला एक आध्यात्मिक पैलू देखील आहे. गोव्यामध्ये नयनरम्य एकाहून एक अशी सुंदर मंदिरे आहेत. असेच एक प्राचीन मंदिर फोंडा तालुक्यात आहे. राज्यातील एकमेव असे श्री अनंत देवस्थान फोंडा तालुक्यातील सावईवेरे गावात आहे. एका तलावावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर चहूबाजूंनी पाण्यात आहे. त्याच्या एका बाजूला तळे आहे. नारळाच्या झाडांनी, दूरवर पसरलेल्या डोंगरांनी वेढलेले असे हे मंदिर असून 2 उंच दिव्यांचे बुरुज हे या मंदिराचे वेगळेपण. विशेष म्हणजे 400 वर्षापूर्वीचा इतिहास असलेले हे सुंदर नयनरम्य मंदिर. मंदिरात असलेली श्री अनंताची पाषाण मूर्ती नदीकाठी असल्याचा दृष्टांत येथील एका गृहस्थास झाला होता. शोधाशोध केल्यानंतर एका मुस्लिम व्यापाऱ्याच्या होडीमध्ये हे पाषाण दिसून आले. पाषाण उलटून पाहिल्यानंतर त्यावर शेषनागावर शयना अवस्थेत असलेली श्री अनंताची मूर्ती दिसली. मंदिर बांधून विधिवत त्या पाषाण मूर्तीची स्थापना केली गेली. या मंदिराचा गाभारा अगदी प्रसन्न आहे. गाभाऱ्यातील प्रत्येक खांबावर पौराणिक काळातील गोष्टींचे कोरीव काम केले आहे. तिथे असलेल्या 6 खांबांपैकी एकाला चांदीचे वलय देण्यात आलेले आहे. मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली असली तरी मंदिरात उभ्या असलेल्या कोरीव लाकडी खांबावरून दिसून येते की ही वास्तू किती पुरातन आहे. श्री अनंताचे स्थान पाण्यात असते, त्यामुळे तलावावर बांधण्यात आलेले हे मंदिर अगदीच नयनरम्य आहे.